4 अज्ञात सशस्त्र दरोडेखोरांनी सराफा व्यापाऱ्याला लक्ष्य करून 1 किलो सोने आणि 15 किलो चांदी लुटण्याची धक्कादायक घटना घडली आहे। नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलीस ठाण्याअंतर्गत पिपला डाक बंगल्याजवळ बुधवारी रात्री ही घटना घडली। निहारिका ज्वेलर्सचे संचालक आपल्या पुतण्यासोबत मिळून दुकान बंद करून घरी जाण्यास निघाले असता ही घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार दरोड्याची ही घटना बुधवारी रात्री 8:15च्या सुमारास घडली। रवींद्र मुसळे नावाच्या एका सराफा व्यापाऱ्याचे डाक बंगला परिसरात निहारिका ज्वेलर्स नावाचे सराफा दुकान आहे। बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे रवींद्र मुसळे आणि त्यांचा पुतण्या मयंक मुसळे दुकान बंद करून घरी जाण्याच्या तयारीत होते। मुसळे दागिन्यांनी भरलेली बॅग गाडीमध्ये ठेवत असताना 4 सशस्त्र दरोडेखोरांनी त्यांना घेरलं। हल्लेखोरांपैकी एकानं पिस्तूलच्या बटने मयंकच्या डोक्यावर वार केला आणि दहशत पसरवण्यासाठी 3 राऊंड गोळीबार केला। दरोडेखोरांनी सराफा व्यापाऱ्याच्याच गाडीतून 1 किलो सोने आणि 15 किलो चांदी लुटून नागपूरच्या दिशेनं पळ काढला। आरोपी लाखोंचा लुटीचा माल घेऊन पसार झाले। घटनेची माहिती मिळताच नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले। पोलिसांनी ताबडतोब नाकाबंदी करत दरोडेखोरांचा शोध सुरू केला। मात्र या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून विशेषतः व्यापाऱ्यांमध्ये सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे। तर बुधवारी उशिरा रात्री पाटण सावंगीजवळ दरोडेखोरांनी गाडी बेवारस सोडून पळ काढला। तर पोलिसांनी सापडलेली कार देखील जप्त केली आहे। मी ड्रायव्हर साईडला म्हणजे डोअर ओपन करता बरोबर 2 जणांनी माझ्यावर अटॅक केला। अटॅक केल्याबरोबर मला म्हणजे गाडीची चाबी मागितली, चाबी हिसकावून घेतली आणि सोने कुठे आहे म्हणून असं जोरात ढकलून दिलं। ढकलून दिल्याच्या नंतर मी आरडाओरड केला की वाचवा वाचवा म्हणून। तर त्यांनी माझ्यावर म्हणजे गोळीचं म्हणजे फायर केला, 2दा फायर केली त्यांनी। तसंच त्याचप्रमाणे त्या साईडला दुसऱ्या बाजूला मयंक मुसळे माझा पुतण्या, त्याला सुद्धा 2 जणांनी पकडून त्याच्या डोक्यावर मुठेनी वार केला आणि 2 जणांनी आम्ही आरडाओरडा केल्यानंतर पब्लिक जेव्हा यायला लागली तेव्हा पब्लिकला सुद्धा त्यांनी फायर करायचा प्रयत्न केला, म्हणजे फायर केलं त्यांनी। तर पब्लिक जवळ येऊ नाही शकली। आम्हाला म्हणजे खूप भीती निर्माण झाली की बा आम्ही काम कसं करायला पाहिजे। काल आमच्याशी आम्ही दुकान बंद केलं आणि आम्ही चुलती-पुतणे दोघं पण निघत होतो। आम्ही गाडीपाशी गेलो, डोअर उघडला आम्ही। त्यानंतर काकाजी या साईडने गेले ड्रायव्हर साईडने आणि मी त्या साईडने गेलो। आधी काकाजीवर हमला झाला, गोळीबार झाली। त्यानंतर माझ्याकडे आले आणि मला डोक्यावरती मारलं आणि मला जखमी केलं। त्यानंतर आमची गाडीची चाबी हिसकून आमच्या पराले ते गाडीवर